नमस्कार. आपल्या सर्वज्ञ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण माहिती पाहणार आहोत श्री हनुमान जयंतीबद्दल. भक्ती शक्ती, गती प्रीती, राज व रणनीती, शौर्य धैर्य, सेवक सैनिक, वानेर शंकर, वक्ता त्राता, प्रभुता, संत पंत, दक्ष रक्षक, वीरता नम्रता, नामनामी, बुद्धिसिद्धी, विवेकी विचारी, विज्ञानी, बल ब्रह्मचर्य व चिरंजीवी यांचे प्रतीक असलेले बालभीम बजरंग बली भारतातील प्रत्येक गावात विराजमान आहेत. गाव तेथे माती ही मन सार्थ करणारे मारुतीराय रुद्राचे 11वे अवतार असून सप्त चिरंजीवातील एक चिरंजीव आहे. कर्नाटक प्रांतातील सुमेरी पर्वताचा राजा केसरी व अंजनी यांचे ते पुत्र. दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातून प्रकट झालेल्या अग्नीने दिलेल्या पायसाचा प्रसाद कैकेयीच्या हातातून एका घारीने पळवला व पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्येसाठी बसलेल्या अंजनीच्या ओंजळीमध्ये आणून ठेवला. त्या प्रसादात वायुद्वारे भगवान श्री शंकराने आपला दिव्यात्मा ठेवल्यामुळे अंजनीला चैत्र शुद्ध पौर्णिमाला सूर्योदयाच्या वेळी शिव अवतारी पुत्र झाला. जन्मताच हनुमंतास भूक लागल्यामुळे ते उगवत्या सूर्यास सफरचंद समजून खाण्यासाठी आकाशात झेपावले. निसर्गी नियमात बदल होऊ नये म्हणून इंद्राने आपले वज्र वायुपुत्राला मारल्यामुळे तो बेशुद्ध झाला. तेव्हा वायूने मारुतीला हातावर झेलून इंद्रादी देवाने शासन करण्यासाठी वायुरोधन केले. त्यामुळे सर्व देव वायूला शरण आले व हनुमंताला आशीर्वादाबरोबर अनेक वर देऊन गेले. मारुतीच्या हनुवटीला इंद्र वज्र लागल्यामुळे त्याचे नाव हनुमान ठेवण्यात आले. सूर्याकडून ज्ञान ग्रहण केलेले मारुतीराय किष्किंधेमध्ये सूर्यपुत्र वाली व सुग्रीव यांच्याजवळ राहत असत. वाली सुग्रीव वधानंतर ते सुग्रीव नळ नीळ जांबुवंत या मित्रांबरोबर ऋषमुख पर्वतावर राहू लागले. सीताशोध घेत असताना श्रीराम ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी एका वटवृक्षाखाली लक्ष्मणाच्या मांडीवर झोपले होते. आपणास मारावयास ही 2 माणसे आली वालीने पाठवली असावीत असा सुग्रीवाला संशय आल्यामुळे त्याने मारुतीला शोध घेण्यासाठी पाठविले. मारुतीला वृक्षावर बसले तेव्हा श्रीराम लक्ष्मणास म्हणाले, हे लक्ष्मणा, झाडावर बसलेले हे वानर ब्रह्मकौपीन असलेले दिव्यात्मा आहेत. हे वाक्य ऐकून मारुतीरायांना आश्चर्य वाटले, कारण लहानपणी त्यांची आई म्हणाली होती, हे हनुमंता, जो महात्मा तुझी ब्रह्मकौपीन ओळखील तो तुझा सद्गुरू आहे असे तू समज. मारुतीने आपल्या सद्गुरूची परीक्षा पाहण्यासाठी त्यांच्या अंगावर झाडाची एक फांदी फेकली. तेव्हा प्रभू रामचंद्राने बाण सोडून त्या फांदीचे तुकडे केले. त्या बाणाच्या वेगाने मारुती मूर्छित पडला. तेव्हा वायूने मारुतीला श्रीरामचरणी ठेवून याचा सांभाळ करा अशी विनंती केली. भगवान श्रीरामाने मारुतीला अनुग्रह दिला. नंतर सुग्रीव व राम यांच्यामध्ये मैत्री झाली. रामायणातील त्याचं योगदान सर्वश्रुत आहे. कुरुक्षेत्रावर झालेल्या कौरव पांडवाच्या युद्धात हनुमंत हे अर्जुनाच्या रथावर आरूढ होते. भगवंतांनी सांगितलेली श्री गीता त्यांनी अर्जुनाबरोबर श्रवण केली. नवनाथाच्या काळात त्यांनी मच्छिंद्र नाथादिकांना सहकार्य केले. समर्थ रामदास स्वामी अनेकदा मारुतीच्या साक्षीने मारुती मंदिरामध्ये शिवाजी महाराजांना उपदेश करत असत. समर्थ श्री रामदास स्वामी हे हनुमंताचे अवतार होते. त्यांनी शक्ती उपासनेसाठी व बलवान तरुण पिढीच्या निर्मितीसाठी गावोगावी मारुतीची मंदिरे स्थापन केली. त्यामध्ये चाफळचा दास व प्रतापी मारुती, उंब्रज, पारगाव, मसूर, 32 शिराळे, खडीचा मारुती, मनपांडळे, माझगाव असे अनेक ठिकाणी त्यांनी मारुतीची प्रसिद्ध असे मंदिरे बांधली. हनुमंत हे रामायणाचा आत्मा होते. अतिमहत्त्वाच्या कामात त्यांच्याकडे मुख्य जबाबदारी दिली जात असे. ऋषमुख पर्वताच्या एका झाडाखाली राम लक्ष्मण बसले असता त्यांना वालीने आपल्याला मारावयास पाठविले आहे असा सुग्रीवाचा समज झाल्यावर त्यांचा शोध घेण्यासाठी सुग्रीवाने मारुतीरायाकडे पाठवले होते. बाल वधानंतर त्यांची पत्नी तारा हिला समजविणे वालीपुत्र अंगदाने वेगळे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा मार्ग कसा चुकीचा आहे, हे रामभक्ती कशी तारक आहे हे कुशल भाषेत सांगणे, राजाधारीला सुग्रीव रामकार्य विसरून गेल्यावर त्याला योग्य समज देणे, रामकार्य विसरलेल्या सुग्रीवाला समज देण्यासाठी आलेल्या संतप्त लक्ष्मणाला शांत करणे,
सुग्रीव आणि किष्किंधेचा राजा झाला तेव्हा त्याने हनुमंतास किष्किंधेचे पंतप्रधान केले. पंतप्रधान या उच्चपदस्थ व्यक्तीचा सदाचार कसा असावा याचा आदर्श निर्माण करणे, सीताशोध, लंका दहन, लक्ष्मणास शक्ती लागल्यावर लंकेतून सुषेण वैद्यास आणणे आणि द्रोणागिरी पर्वत घेऊन येणे, रावणवधानंतर माता सीतेला श्रीरामाकडे आणणे, भरताची मनस्थिती कशी आहे हे श्रीराम आज्ञेनं पाहणे, अशी अनेक उदाहरणे देता येतील. मारुतीराय सुग्रीव इच्छेने किष्किंधेच्या व रामाच्या इच्छेने अयोध्येचे असे 2 वेळा पंतप्रधान झाले होते. मारुतीराय मानसशास्त्रज्ञ होते हे सीताशोध आणि लंका दहन या घटनेतून लक्षात येते. ते म्हणतात, हे प्रभो, माता सीतेला रावणाने फसवून नेले असल्यामुळे मी जर त्यांच्यासमोर ओळख न देता गेलो, मलाही रावण समजतील, म्हणून कृपया आपण मला अशा 2 खुणा द्या की मी ज्यामुळे सीता माता माझ्यावर विश्वास ठेवतील. तेव्हा सुवर्णमुद्रिका व वनवासाला निघताना सीतेला मी एकांतात वल्कले नेसविली होती. ही आठवण या 2 महत्त्वाच्या खुणा श्रीरामाने मारुतीला दिल्या. त्या घेऊन मारुतीला सीता शोधासाठी निघाले. वाटेत त्यांना एक विवर लागले. विवरातील शिवमंदिरात एका विदुषीबरोबर त्यांची भेट झाली. दिव्य गंधर्वाची कन्या हेमा हिची मैत्रीण स्वयंप्रभा त्या विवरात राहत होती. रामभक्त हनुमंताचे दर्शन झाल्यावर तुला मोक्ष मिळेल असे स्वयंप्रभेला हेमेने सांगितले होते. स्वयंप्रभेने मारुती व त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व वानराचे स्वागत करून त्यांना समुद्रकिनारी नेऊन सोडले व नंतर ती निजधामाला गेली. सीतेला रावणाने पळवून नेऊन लंकेपर्यंत पुष्पवाटिकेत ठेवले आहे असे जटायूचा बंधू संपातीने जेव्हा सांगितले, तेव्हा समुद्र उल्लंघन करून कोणी व कसे जायचे हा सर्वांसमोर प्रश्न पडला. तेव्हा ब्रह्मदेवाने मानसपुत्र जांबुवंतांनी हनुमंताला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. मारुतीराजांना स्फुरण आले व त्यांनी श्रीरामचंद्राचा जयजयकार करून मार्गशीर्ष एकादशीला महेंद्र पर्वतावरून लंकेकडे जाण्यासाठी उड्डाण केले. उड्डाणासाठी त्यांनी निवडलेला दिवस वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. आजपर्यंत रशिया, अमेरिका यांनी जी याने सोडली ते सर्व एकादशी किंवा चतुर्थी या तिथीला सोडली, कारण त्या दिवशी पृथ्वीभोवती 0 जी बेल्ट असतो, त्यामुळे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्ती कमी झालेली असते. मारुतीला भारत लंका हे सागरी अंतर तोडताना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मार्गशीर्षातील एकादशी ही तिथी निवडली. समुद्र उल्लंघन करताना त्यांनी मैनाक पर्वताने त्यांचे स्वागत केले व विश्रांती घेण्यासाठी विनंती केली, परंतु आधी रामकार्य व नंतर विश्रांती असे उत्तर देऊन ते पुढे निघाले. देवांच्या इच्छेने सर्पमाता सुरसा मोठा आ करून मारुतीच्या शक्ती व बुद्धीची परीक्षा पाहण्यासाठी उभी राहिली. मारुती सूक्ष्म रूपाने तिच्या मुखातून जाऊन कानातून बाहेर येऊन मार्गस्थ झाली. पुढे गेल्यावर राहूची माता सिंहिका विघ्न म्हणून उभी राहिली. कोणत्याही प्राण्याची छाया पडल्यावर तो प्राणी तिचे भक्ष्य होत असे. मारुतीची छाया तिने पकडल्यावर त्याची गती थांबली. तेव्हा त्याने तिचा वध करून लंकेच्या भूमीला आपला स्पर्श केला. लंकेतील त्रिकुट पर्वतावरील सुवेल शिखरावर ते उतरले. लंकेजवळ त्यांनी लंकिनी नावाची एक राक्षसीन भेटली. हनुमंताने तिला एक ठोसा मारला तेव्हा तिला ब्रह्मदेवाचं वाक्य आठवलं, जेव्हा तुला एखादा वानर मुष्टी प्रवाह करील तेव्हा लंकेचा नाश जवळ आला आहे असे तू समज. असा हा रामभक्त राममय झाल्यामुळे निष्काम झाला होता. लंकेत सीतेचा शोध घेताना त्यांना अनेक कमनीय दृश्ये दिसली, परंतु त्यांचा निरागस मनावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. या विपरीत दृश्याचा माझ्या मनावर काही परिणाम झाला नाही. लंकेत शोध घेताना त्याचा रामभक्त विभीषणाचा परिचय झाला. नंतर ते रावणाच्या अंतपुरात गेले. तिथे रावण पत्नी मंदोदरी सीता रामाला परत करा असे आग्रहाने सांगत होती. रावण चिडला व त्याने आपल्या दूताला बोलावून मी येत आहे असा सीतेला निरोप द्या असे सांगितले. दूतामागे गेले की माता सीता सापडतील अशी मारुतीरायांना खात्री पटल्यामुळे ते त्यांच्या मागे गेले. भगवान श्रीरामचंद्रांनी मारुतीला सांगितले होते की जी स्त्री त्रिकाळ संध्या करते व ज्या स्थानावरील वृक्षवेलीसुद्धा श्रीराम जप करत असतील तेथे माझी सीता आहे असे तू समज. सीतेला पाहून मारुतीला गहिवरून आले. त्यांनी आपल्या मातेला ओळखले. प्रसंग अत्यंत नाजूक होता. घाई करून चालणार नाही याची खात्री असल्यामुळे ते झाडावर शांत बसून राहिले. रावण आला तेव्हा सीतेने त्याची अत्यंत निर्भत्सना केली. सगळे शांत झाल्यावर मारुतीने सुमधुर स्वरात रामकथा गाण्यास प्रारंभ केला. सीतेचे लक्ष त्यांनी आपल्याकडे वेधून घेतले आणि त्याच वेळी श्रीरामाने दिलेली मुद्रिका सीतेसमोर टाकली.
सीतेने मुद्रिका ओळखली व ही मुद्रिका घेऊन येणारा कोण रामभक्त आहे असे विचारले, तेव्हा मारुतीराय सीतेसमोर येऊन हात जोडून उभे राहिले व श्रीरामाने वनवासाला निघताना आपणास वल्कले नेसवली होती याची आठवण करून देऊन श्रीराम लक्ष्मणाचे यथार्थ वर्णन केले. सीतेचा मारुतीवर विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी रावणाची भेट घेण्याचा निर्णय घेतला. पुष्पवाटिकेचा विध्वंस करून त्यांनी जांबूमाळ्यासहित अनेक राक्षसांचा वध केला. शेवटी रावणपुत्र इंद्रजिताने ब्रह्मपाश टाकल्यावर ब्रह्मदेवाचा आदर करण्यासाठी व रावणाची भेट घेण्यासाठी रावणाच्या दरबारामध्ये गेले. त्यांनी रावणाला दहशत बसवण्याचे ठरविले. तुझा मृत्यू कशात आहे असे रावणाने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी मिश्किलपणे उत्तर देऊन, मला मरण नाही, परंतु जर माझे शेपूट पेटविले तर मला कदाचित मृत्यू येऊ शकते असे सांगितले. रावणाने त्यांचे शेपूट पेटवून दिले. त्यानंतर मारुतीरायांना लंका दहन केले. लंका दहन हे पोरखेळ नसून तो एक अत्यंत अभ्यासपूर्ण निर्णय होता. श्रीरामाकडून आलेला एक वानर जर लंकेचं एवढं प्रचंड नुकसान करू शकतो तर प्रत्यक्ष भगवान श्रीरामाची शक्ती केवढी असेल याचा विचार रावणाने करावा व सीता रामाकडे पाठवून युद्धातून होणारा विध्वंस टाळावा अशी मारुतीची प्रामाणिक इच्छा होती. परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. लंका दहन केल्यावर शेपूट विझण्यासाठी ते समुद्रकिनारी गेले व तेथे आपला घाम टिपून फेकला. तो घाम एका मगरीने गिळला व तिला मकरध्वज नावाचा मुलगा झाला. आचारशुद्धीने शारीरिक दिव्यत्व येते हे या घटनेतून सिद्ध होते. लंकेतील अशोकवनात विभीषण कन्या त्रिजटेच्या सहवासात माता सीता सुखरूप आहेत हा निरोप त्याने श्रीरामांना सांगितला व सीतेने दिलेले सुवर्णाचे गुलाब पुष्प व सोबत ब्रह्मदेवाने हनुमंतांना केलेल्या लंकदहनाचे कौतुकपत्र श्रीरामाला दिले. राम रावण युद्धात हनुमंताचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. विभीषण श्रीरामांना शरण आल्यावर सर्वांनी शंका घेतली, परंतु हनुमंतांनी विभीषण रामभक्त आहे, आपण त्याला शरणागती द्या असा सल्ला दिला. त्यामुळे प्रभू रामचंद्रास युद्धामध्ये विभीषणाचे अनमोल सहकार्य झाले. सर्व आप्तेष्ट मृत झाल्यावर रावणाने पाताळात राहणाऱ्या मामा महिरावण यांना युद्धात मदत करण्याचे आवाहन केले. पूर्वी याला पाताळ लोक म्हणत असत. महिरावणाने श्रीराम लक्ष्मणास रात्री पळवून नेले. त्यांना सोडवून आणण्यासाठी मारुतीराय पाताळ लोकामध्ये गेल्यावर त्यांची व मकरध्वजाची भेट झाली. मकरध्वज हा महिकावती नगरीचा द्वारपाल होता. भिक्षूच्या वेशातील हनुमंताला तो आत जाऊ देईना. तेव्हा त्या दोघात युद्ध झाले. मारुतीच्या मुष्टीप्रहाराने जमिनीवर पडताना तो म्हणाला, जर माझे पिता हनुमान येथे असते तर त्यांनी मला मदत केली असती. हे ऐकून मारुतीला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, बेटा मलाच हनुमान म्हणतात, मी आजन्म ब्रह्मचारी आहे, मग तू माझा मुलगा कसा? तेव्हा मकरध्वजाची माता मगरी तेथे आली व तिने हनुमंताला सर्व हकीकत सांगून मदतीचं आश्वासन दिलं. रावणाचा वध केल्यावर महिरावणाशी युद्ध सुरू झाले. त्याचे रक्त जमिनीवर सांडता क्षणी त्यातून अनेक महिरावण निर्माण होऊ लागले. त्याचे गुपित महिरावणाची पत्नी चंद्रसेना हिला ठाऊक आहे हे मगरीने सांगितल्यावर हनुमंत चंद्रसेनेकडे गेले आणि चंद्रसेनेचे भगवान श्रीरामावर लहानपणापासूनच प्रेम होते, परंतु महिरावणाने तिच्याशी बळजबरीने विवाह केला. माझी व प्रभू श्रीरामाची एकांतात भेट घडून आणावी ही अट घालून तिने महीच्या मृत्यूचे रहस्य सांगितले. ती म्हणाली, उत्तर दिशेला असलेल्या गुहेतून भुंगे अमृत घेऊन येतात व महिरावणाच्या रक्तावर टाकतात व त्यामुळे त्याची पुनर्निर्मिती होते. हे रहस्य कळाल्यावर मारुतीने भुंग्याचा नाश करण्यास प्रारंभ केल्यावर ते त्यांना शरण आले आणि मारुतीच्या आज्ञेने त्यांनी अमृत आणण्याचं बंद करून मारुती सांगेल ते काम करण्याचं वचन दिलं. महिरावणाचा अंत झाल्यावर मारुतीने श्रीरामांना चंद्रसेनेला दिलेल्या वचनाची हकीकत सांगितली. मी एक पत्नी व्रती असल्यामुळे तू असे वचन द्यावयास नको होते असे सांगून चंद्रसेनेच्या अंतपुरामध्ये गेल्यावर काहीतरी अपशकुन घडून आण, म्हणजे मी तेथून त्वरित निघून जाईल अशी युक्ती श्रीरामांनी मारुतीस सांगितली. चंद्रसेनेने सजविलेले लाकडी पलंग पोखरून काढण्याचा आदेश मारुतीरायांनी भुंग्यांना दिला. दिलेल्या वचनाप्रमाणे श्रीराम चंद्रसेनेचा अंतपुरात गेले व तेथील मंचकाला स्पर्श करता क्षणीच तो मोडल्यावर ते निघून जाऊ लागले. चंद्रसेना चिडली व ती मारुतीला शाप देऊ लागली. तेव्हा श्रीरामाने तिला आपल्या एक पत्नी व्रताची जाणीव करून देऊन यात मारुती निर्दोष असल्याचे सांगून पुढील जन्मात तू सत्यभामा म्हणून सत्राजिताच्या उदरी जन्म घेशील व मी तुला कृष्ण होऊन तुझ्याशी लग्न करील असे वचन दिले. महिरावणाच्या वधानंतर प्रभू श्रीरामाने मकरध्वजाला महिकावतीचे राजा केले. रावण वधानंतर लक्ष्मणाच्या हस्ते
व हनुमंताच्या साक्षीने विभीषणाला लंकेचे राज्याभिषेक झाला. त्यानंतर मारुतीराय माता सीतेला सन्मानपूर्वक प्रभू श्रीरामचंद्राकडे घेऊन आले. श्रीरामाने सीतेला अग्निदिव्य मागितल्यावर मारुतीने आपली नापसंती व्यक्त केली. यातून मारुतीरायांचा स्पष्टोक्तेपणा जाणवतो. वनवास समाप्तीनंतर पुष्पक विमानात बसून सर्वजण अयोध्येकडे जाण्यास निघाले. श्रीरामाने भरताची मनस्थिती जाणून घेण्यासाठी हनुमंतास अयोध्येत पाठविले. मारुतीराय नंदीग्रामात वृद्धाचे रूप घेऊन गेले व तेथील दृश्य पाहून त्यांना गहिवर आले. भरत चिता पेटून प्रभू रामाची वाट पाहत होता. वृद्ध मारुतीने घे काय हा प्रश्न विचारला तेव्हा भरताने सांगितले की काही वेळाने प्रभू रामचंद्र वनवासातून येण्याची वेळ संपत आलेली आहे. ते जर आले नाहीत तर मी या चितेत आत्मदहन करणार आहे. हे वाक्य ऐकून मारुतीरायांनी आपले मूळ रूप प्रकट केले व प्रभू श्रीराम वेळेवर येत असल्याचे सांगून भरताला आलिंगन दिले. राम राज्य होण्यानंतर प्रभू श्रीरामाने सर्वांना भेटवस्तू दिल्या, परंतु घरची व्यक्ती म्हणून मारुतीला त्यांनी काहीच दिले नाही. सीतेला वाईट वाटले व तिने मारुतीला एका नवरत्नाचा हार दिला. हनुमान त्या हारातील एक एक मणी दाताने तोडून फेकून देऊ लागला. सीतेने त्याचे कारण विचारल्यावर मारुतीराय म्हणाले, प्रभू श्रीराम सर्वत्र आहेत, तेव्हा ते या मण्यात आहेत का हे मी पाहत आहे. तेव्हा माता सीता मिश्किलपणे म्हणाल्या, अरे हनुमंता, मग ते तुझ्या तरी हृदयात आहेत का? क्षणाचाही विलंब न लावता मारुतीने आपली छाती विदीर्ण केली व त्यात रामसीतेचे दर्शन घडविले. हनुमंताची अद्वैत भक्ती पाहून सर्वजण नतमस्तक झाले. असा हा रामभक्त प्रभू श्रीरामाच्या निजधामानंतर विश्वामध्ये संचार करीत जिथे रामकथा चालते तिथे ती श्रवण करण्यास जाऊ लागले. आजही जिथे रामकथा चालते तिथे हनुमंतासाठी एक आसन टाकून ठेवतात आणि त्या आसनावर श्री हनुमान येऊन बसले आहेत अशी भाविकांची श्रद्धा असते. पांडव आणि महाभारतामध्ये मारुतीरायांचं योगदान खूप जास्त आहे. पांडवांनी राजसूय यज्ञ केला. लोकांना जेवण घालण्याची जबाबदारी भीमाकडे होती. भीमाने केलेल्या दुराग्रहामुळे जेवणाऱ्यांना त्रास होत असे. भीमाला उपदेश करण्याची गरज आहे असे भगवान श्रीकृष्णाला वाटल्यामुळे त्यांनी त्याला गंधमादन ऋषीकडे पाठविले. वाटेत एक वृद्ध वानर रस्त्यात शेपटी पसरून बसलेला भीमाने पाहिला व त्याने आपली शेपटी बाजूला करण्यास सांगितले. मी वृद्ध असल्यामुळे आपणच ती उचलून ठेवा असे वानराने सांगितल्यावर भीमाने त्याची शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला. ती उचलत नाही असे पाहिल्यावर हा साधारण वानर नाही असे भीमाच्या लक्षात आले व त्याने वानराला परिचय देण्याची विनंती केली. मारुतीरायाने आपलं मूळ रूप प्रकट केलं आणि माणसाला अहंकार नसावा व त्याने आग्रह अवश्य करावा परंतु दुराग्रह करू नये हा उपदेश भीमाला केला. एकदा अर्जुन व मारुती यांची भेट झाली. चर्चा करताना रामाने विनाकारण दगडा धोंड्याचा रामसेतू बांधला. त्यांनी समुद्रावर बाणाचा सेतू करायला हवा होता असे अर्जुन म्हणाला. तेव्हा मारुती म्हणाले, रामायण काळातील महाकाय वानराच्या वजनामुळे बाणाचा सेतू टिकला नसता. प्रतिज्ञाखोर अर्जुनाने लगेच बाणांचा सेतू तयार केला व आपण जर हा तोडून दाखवला तर मी आत्मदहन करील वर जर आपण तोडू शकला नाही तर आपण माझे दास व्हावे असे सांगितले. अर्जुनाने तयार केलेला बाणसेतू मारुतीने एका प्रहारामध्ये तोडून टाकला. तेवढ्यात श्रीकृष्ण ब्राह्मण रूपामध्ये तेथे आले व तुमच्या प्रतिज्ञेचा साक्षीदार नसल्यामुळे या सर्व घटनेला अर्थ नाही म्हणून अर्जुनाने पुन्हा बाणसेतू करून मारुतींना तोडून दाखवावा असे सुचविले व आपले सुदर्शन चक्र सेतूखाली ठेवले. यावेळेस मारुतीराय सेतूभंग करू शकले नाहीत. श्रीकृष्णाने श्रीरामरूपात त्यांना दर्शन देऊन कौरव पांडव युद्धात आपली आवश्यकता असल्यामुळे आपण अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून सहकार्य करावे असे सांगितले. मारुतीरायांना भगवंताने यश हा गुण दिल्यामुळे व ते जेथे तिथे यश हे सूत्र असल्यामुळे पांडवाचा विजय झाला. वीर, दास, प्रताप, एकमुखी, पंचमुखी अशी मारुतीची अनेक रूपे आहेत. गरुड, वराह, हयग्रीव, सिंह व कपी ही 5 मुखे असलेल्या मारुतीला पंचमुखी मारुती म्हणतात. मारुतीचे मुख जर दक्षिण दिशेला असेल तर त्याला दक्षिणमुखी मारुती म्हणतात. त्या स्थानाला विशेष महत्त्व असते. मारुतीला शनिवार अत्यंत आवडतो. ज्या ठिकाणी मारुती प्रतिमा असते तिथे पिशाच्चे येत नाहीत. तसेच 7:30 मारुतीची उपासना केल्यास शनीची अवकृपा होत नाही. कारण रावणाच्या कारागृहातून माझी मुक्तता कर असे शनीने लंका दहनाच्या वेळी श्री हनुमंतास विनंती केली होती. तेव्हा इथून पुढे माझ्या भक्तांना तू त्रास देऊ नकोस असे मारुतीने शनी या दिवशी खेळ, वक्तृत्व, योग, व्यायाम, कीर्तन, भजन व कुस्त्यांचे आयोजन करून जन्माच्या दिवशी सूर्योदयापूर्वी कीर्तन व भजन करून सूर्योदयाला गुलाल पुष्प उधळून जन्मोत्सव संपन्न करतात.
भक्तांना सुंठ साखर, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून खरबूज, टरबूज ही फळे तसेच नैवेद्य म्हणून बेसन लाडू वाटतात व श्रीफळ वाढवून उत्सवाची सांगता केलेली जाते. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.